तर नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी परत एक खास योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहित असेल की आता खरीप हंगाम हे सुरू झालेलं आहे. तर यामध्ये जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये फळपीक करत असाल तर तुमच्यासाठी ही योजना नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. यामध्ये खरीप फळपीक विमा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता खरीप फळपीक विमा योजना ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे. तर या योजनेचे आवश्यक कागदपत्र, विमा हप्ता, शेवटची तारीख काय, अशा प्रकारची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि जर तुम्ही हा फळपीक विमा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला लाभ काय भेटेल त्याची पण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर या योजनेबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविली जाते, ज्यामध्ये मुरुग बहार व आंबिया बहार अशा 2 ऋतूंसाठी शेतकऱ्यांकडून पीक विमा भरून घेतला जातो. राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. मुरुग बहारासाठी म्हणजेच फळ पीक विमा योजना सुरू झालेली आहे. विमा योजनेत नाव नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवण्यात येत आहे. तर फळपीक विमा योजना काय आहे? तर कृषी क्षेत्राच्या उत्पन्न वाढीमध्ये फळपिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. फळपिकांची मागणी जास्त असल्या कारणाने शेतकऱ्यांना मिळणारं उत्पन्न सुद्धा चांगलं आहे. उत्पन्न चांगलं असलं तरी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्य कारणाने फळपिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपीक विमांना हवामान, नैसर्गिक धोका, अवकाळी पाऊस इत्यादींपासून संरक्षण मिळावं यासाठी राज्यानं फळपीक विमा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणूनच ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. चालू वर्ष 2024-25 साठी फळबागांना हवामान आधारित विमा अर्ज मागविण्यात येत असून कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको असल्यास अशा प्रकारची घोषणापत्र त्यांना इथे द्यावं लागेल. जर तुम्हाला ते विमा लागत नसेल तर तुम्हाला त्याबाबतचं घोषणापत्र द्यायचंय. नंतर अन्यथा त्यांचा विमा हप्ता परस्पर कापला जाणार आहे. या फळबाग विमा योजनेत संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, द्राक्ष, सीताफळ व लिंबू इत्यादी फळपिकांचा समावेश इथे असणार आहे. यापैकी कोणत्याही एका फळाचं तुम्ही जे फळबाग लागवड केली असेल तर तुमच्यासाठी फळ पीक विमा योजना काढणं आवश्यक आहे आणि या योजनेमध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे. कारण की जसे की तुम्हाला माहित असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये नाहीच तर संपूर्ण भारतामध्ये अनैसर्गिक धोका, अवकाळी पाऊस हा येतच आहे. हवामानामध्ये नैसर्गिक बदल इथे होत आहे. त्यामुळे हे विमा काढणे आवश्यक आहे. फळपीक विमा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय? तर नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. शेतकऱ्यांना बाजारातील नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यात प्रोत्साहित करणे. फळपिकांचं नुकसान झाल्यास शेतकरी परिणामी हतबल व निराश होतो. अशा कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी फळपीक विमा योजना मोलाचं काम करते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी हा फळपीक विमा योजनेचा मुख्य उद्देश इथे असणार आहे. अशा प्रकारे या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट इथे दिली होती. आता यामध्ये प्रति हेक्टरी भरावा लागणारा हप्ता काय? तर जर तुम्ही इथे संत्रा भरला असेल, लावला असेल तर प्रति हेक्टरी 4,000 रुपये तुम्हाला इथे प्रीमियम इन्स्टॉलमेंट असणार आहे. मोसंबी असेल तर 4,000 अशा प्रकारचे विविध प्रति हेक्टरी हप्ता इथे दिलेला आहे. आता यानंतर फळपीक विम्यांसाठी काही अटी व शर्ती इथे दिलेल्या आहेत. तर त्या कोणत्या? तर शेतकऱ्यांसाठी फळपीक विम्यांच्या अटी ठेवण्यात आलेल्या नसल्या तरी क्षेत्र मर्यादा इथे त्याचप्रमाणे हंगाम मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. म्हणजेच फळपिकासाठी शेतकरी जास्तीत जास्त 4 हेक्टरपर्यंत विमा उतरवू शकतात. एका फळपिकासाठी एका वर्षात एका क्षेत्रावर मुरुग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता शेतकऱ्यांना विमा अर्ज करण्याची मुभा इथे दिलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त 4 हेक्टरपर्यंत तुमचा विमा इथे उतरू शकता. त्यापेक्षा जास्त असेल तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फळपीक विम्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर यासाठी आवश्यक कागदपत्रामध्ये शेतकऱ्याचा आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, 8चा उतारा, पीक पेरा घोषणापत्र, बँक पासबुक, फळबागेचा टॅगिंग केलेला फोटो, सामायिक क्षेत्र संमतीपत्र. जर तुमचं जमीन सामायिक असेल तर तुम्हाला इथे सामायिक क्षेत्र संमतीपत्र आवश्यक असेल. तर अशा प्रकारे जवळपास 5 ते 6 डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत. ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता. यानंतर महत्त्वाचा पॉईंट तुम्हा सर्वांना असेल की फळपीक विमा योजनेचा अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा. मित्रांनो, अर्ज करण्याची प्रोसेस अगदी सोपी ठेवण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याजवळील CSC सेंटर किंवा बँक, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था किंवा आपले सरकार सेवा केंद्र यापैकी कोणत्या एका केंद्रामध्ये जायचं आणि तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट असणार आहे, प्रधानमंत्री फसल बीमा योजना. तर या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. इथे पाहू शकता प्रधानमंत्री फसल बीमा योजना. इथे आल्यानंतर जर तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रीमियम भरायचा असेल तर इथे तुम्ही स्वतः फार्मर लॉग इन करून इथे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही फळपीक विमा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करून त्याचा चांगल्या प्रकारे विमा इथे उतरू शकता आणि धोक्यापासून इथे वाचू शकता. मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन माहिती अपडेट्स भेटत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.